ही तूर आहे. तूर कापायची आपल्याला. ही एवढी मोठी तूर कापायची आणि ही एक महिला कापणार आहे तूर. हे बघा, या महिलेनं या शेतातली तूर कापून काढलेली आहे. आणि पेंड्या बांधायचं काम नाही. मुठीच्या मुठी टाकल्यात वळीनं. ह्या मुठी टाकल्यात, ज्या लाईनी दिसतात तुम्हाला या मुठी टाकलेल्या आहेत. या शेतातही सुद्धा मुठी आहेत. एक वर्ष बारा आपलं सोंगलं झाले. आणि कोण म्हणते की मुलगी शेतातली काम करणारी नाही पाहिजेत. आणि शेतात काम करणारी मुलगी बायको करा तर तुमचं कल्याण होईल. हे बघा, एका महिलेनं एका बायकोनं ही मुठी सोंगल्यात. ही मुठी टाकलेली इथं. या तुरीच्या शेंडे कापलेत. हल्लरातून काढायला सोपे जातात. इकडं कोणत्याही प्रकारचे पेंड्या बांधत नाहीत आणि पेंड्या बांधायचं काम नाही. असंच खुलं टाकलेलं आहे. आणि खुलं मग एका जागी दमादमानं सुरनं गोळा करायचं आणि ते मग हल्लरमधून काढायचं. हे बघा, पूर्ण सोंगलेली आहे. ही एक महिला तूर कापा लागली. हे बघा, तूर कशी इड्यानं तूर कापा लागली आणि वरचे शेंडेच कापा लागली. बघा कसं आहे. तर तुमच्या बायका अशा काम करतात का ते पहा. आणि किती येतं आहे ते विचार करा. नोकरीवाला नवरा पाहिजेत तर मग तिला शेतातलं काम येतं आहे का नाही ते पहा. पहिल्यानं तिला काय येतं आहे का नाही येतं आहे ते पहा. हे बाई नेमकं सोंगलं ती नाही. इथून तिथून सोंगत चालली, कापत चालली तूर. आणि बऱ्याच मुली तशा मग की नोकरीवाला नवरदेव पाहिजेत. आणि मुलांनी सांगा की शेतात काम करणारी मुलगी पाहिजेत. हे बा, इकडे ही वाळलेली दिसती, ही उबळलेली तूर आहे. वाळून गेलेली तूर आहे. हे सगळं वाळून गेलेली तूर आहे. संध्याकाळचा टाईम झाला आहे. हे बरंच काही सोंगलं आहे. हे बघा, फनकट्याच उभे राहिल्या सगळ्या ह्या. म्हणून तुम्हाला सांगतो की शेतात काम करणारी मुलगी करा. काही खरं नाही. जिला घर सांभाळता आलं पाहिजे सगळं सांभाळता येते. हे बघा, ही शहरातली आहे पण शेतात खेड्यात काम करायला लागली. कशी काम करते ती बघा. तुम्ही पण असं जीव लावून काम करा. ही गोळा करायला लागली आता. हे पास घेऊन आली कवळीच्या कवळी आणि खाली चवाळं टाकले पांढरं आणि त्याच्यावरती हे बांधले. तूर टाकायला लागली. आता ह्या तुरी जमा झाल्याच्या नंतर एकटीच जमा करते. मात्र एकटीच सगळा भारा तयार करायला लागली. हे बघा, इथे टाकले सगळं. आता याचा ती भारा बांधणार आहे. भारा म्हणजे सगळं ते जे चवाळ टाकलं त्याचा भारा बांधणार आहे. ही जमादमान सगळं जमा करायला लागली. हे भारा बांधायला लागली आता. हे बघा, भारा बांधला तिनं. हे बघा, फासा मारायला लागली. बघा, हा पूर्ण भारा बांधणं झालेला आहे आणि स्वतःच एकटीनं उचलून नेऊन टाकलेला आहे. परत घ्यायसाठी आली. असंच जमा करणार आहे. तुमच्या बायकाला असं काम येते का ते पहा. बघा, एकटीनं उचलला आहे आणि परत ज्या ठिकाणी टाकायचं आहे, ज्या ठिकाणी हलर म्हणजे थ्रेशर ज्या ठिकाणी ना त्या ठिकाणी ही टाकणार आहे. हे बघा, हा टाकला भारा येणे या ठिकाणी. हे एवढा मोठा गंज आहे, खूप मोठा गंज आहे. हा एकटा 12वी शिकलेली महिलेनं ही टाकलेली आहे. शिक्षकाची नोकरी लागू लागली पण शेताचं काम करायचं आहे म्हणून शेतातच काम करायला लागली. बघा, हा पूर्ण ढीग या ठिकाणी तिनं भारीच्या भारी आणून टाकलेला आहे. शेतासाठी तिनं नोकरी सोडली. नोकरी लागत होती पण नोकरी पत्करली नाही. किती महान बाई म्हणावं हिला. की बघा, ही या ठिकाणी टाकले आणि परत आणायसाठी ती लांब चाली शेतामध्ये आणि एकटीच आहे. हे पहा, हा गंज आणून टाकला आहे. हा गंज आहे, एकटीनं आणून टाकला. आणि काही मुली म्हणतात मी शेतातलं काम करणार नाही, पण नोकरीवाला कशाला पाहिजेत, शेतात जाणार नाही असे म्हणतात. आता या ठिकाणी थ्रेशर आलेली आहे, मशीन आलेली आहे. ही गंज काढायचा या ठिकाणी आणि बराच काही काढलेलं आहे पण मधात काहीतरी फॉल्ट झाल्यामुळं ते बंद केलं आहे. काही तूर काढली आपण. हे पहा, याच्यामध्ये तूर आहे.
ही भयानक तूर येते, या इकडून दाणे पडतात या तोंडातून. आणि आता जे कटर पाते असतात, कटर पाते ते जरा बदलायचेत. आणि हा माणूस, हा मुलगा या ठिकाणी बदलतोय. आणि या ठिकाणी हे वरचं तोंड आहे, त्याच्या कमरेपासून वर दिसते भुस्सा दिसतो ते तोंड आहे, त्याच्यात ते पाते बदलले. हा त्याचा टूल बॉक्स आहे, पाणी वगैरे ठेवायचे, काही जेवणाचा डब्बा ठेवायसाठी. रात्रंदिवस काम करणारा मुलगा आहे, सक्सेस झालेला आहे. हे बघा फनकडे ह्याच्यातली कुठंच सगळी तूर जमा केलेली आहे, कुठं तूर राहिलेली नाही, कुठंच तूर राहिलेली नाही. आणि ही जी पांढरी थैली आहे ही चोरी जाऊ नये म्हणून बांधलेली आहे. या तोंडामधून दाणे पडतात आणि ते आता चालू करायचे, परत पुन्हा चालू होणार आहे. आता खूप मेहनतीचं काम आहे, शेतीचं काम म्हणजे मेहनतीचं आहे. ज्या बाईल जमलं त्याच बाईल जमलं, बाकीच्या बायाला जमलं नाही. हे काय हे पा कवळीच्या कोळीवरी ठेवलेत आणि हा गंज अजून बाकी राहिलेला आहे काढायचा. बऱ्याच बाया शेतातलं काम करत नाही म्हणतात, मग घरी फक्त आयत्या खातात सासऱ्याचं. आणि सासऱ्याला मात्र भाकर बरोबर देत नाहीत. सासऱ्याचं खातात आणि सासऱ्याला भाकरी बरोबर देत नाहीत. सासूला बरोबर सांभाळत नाहीत. यांनीच त्या आयतं फुकटचं खाणाऱ्या बाया काय कामाचं नाही, जी शेतात काम करते निस्वार्थीपणे, तिचा हे होतो. हे बा आता चालू करायचंय, झालं चालू आता. आणि हे टोपलं लावलं या ठिकाणी आपण. हे बा धूर इकडे चालला, म्हणजे फुफटा इकडे चालला, तुरीचे कुटार गिटार चाललं याच्यातून. या पांढऱ्या थैली बारीक चुरी पडते या पांढऱ्या थैलीमध्ये. आणि या कवळीच्या कवळ्यावरून टाकायला आले. हे टोपल्यामध्ये धार लागली, आता बारीक धार लागली, अजून मोठी धार पडायची राहिली. ताबडतोब इकडून सोयाबीन तूर हरभरा काही पडतं, त्याच्यातून जे तुम्ही काढलं ते पडते. हा मुलगा, दोघं भाऊ या ठिकाणी टाकायला लागले. आणि ऑटोमॅटिक चुरा व्हायला लागला आहे. जास्त तुरी काही बुडातून कापलेल्या नाहीत, शेंडे कापलेले आहेत, शेंडे टाकणं झालेले आहे त्याच्यामध्ये. हे बघा आता धार वाढली, तुरीची धार वाढली. आता हे टोपल्यामध्ये टाकायला. आणि हे टोपलं पुन्हा काढायचं, त्या ठिकाणी थैली लावायची आणि ह्या टोपल्यानं किंवा थैलीनं आपले तूर भरायची. तर ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहोत. हे बा महिला कशी घ्यायला लागली तुरीच्या कवळ्याच्या कवळ्या, मुठीच्या मुठी म्हणता येईल त्याला, गंजच्या गंज म्हणता येईल. या मुलाला मदत करायला लागली. आणि हे पाहता ही महिला या ठिकाणी हे टोपलं काढून थैली लावली. या ठिकाणी टोपलं घेतलं काढून आणि आता ही इथली या थैलीत टाकायची तूर. एकटीला खूप त्रास होतो, पण तिनं पूर्ण आपल्या संसारासाठी पूर्ण त्याग करून आपलं शेतीचं काम करायला लागली. महान परोपकारी महिला आहे. नवऱ्याच्या हाताला हात, खांद्याला खांदा लावणारी बाई पाहिजे. हे चॅप्टर चालला आता. व्हिडिओ कसं काय वाटला मित्र हो, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, ग्रुपला टाका. धन्यवाद मित्र हो. आणि शेवटी ह्या आपण तुरी घरी आणलेल्या या ठिकाणी दाखवण्यामध्ये पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद मित्र हो. धन्यवाद. पटलं तर